नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 12 आणि 13 मार्च 2026च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण मागील काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात रिव्हिजनसाठी. तर पहिला प्रश्न, सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यावर एकूण किती रुपयांच्या कर्जाचा बोजा असल्याचे समोर आले आहे? तर एकूण 11 लाख कोटी. यानंतर लोकसभेमध्ये कोणत्या पदाधिकाऱ्याविरुद्ध नुकताच अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे? तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला. यानंतर T20 विश्वचषक विजयानंतर BCCIने खेळाडूंसाठी एकूण किती कोटींच्या बक्षिसाची मोठी घोषणा केली आहे? तर 131 कोटी रुपये. यानंतर चौथा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा किती दिवसांपर्यंत वाढवली आहे? तर 180 दिवस. यानंतर कोणत्या दोन मोठ्या टॅक्सी कंपन्यांचे बाईक टॅक्सी परवाने तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आले आहे? तर ओला आणि उबेर. यानंतर दिव्यांग व्यक्तींच्या खात्यामध्ये एकूण किती रक्कम थेट जमा करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे? तर 15,000 रुपये. यानंतर सातवा प्रश्न, इराण-इस्रायल तणावामुळे कोणत्या इंधनाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे? तर CNG व PNG या. यानंतर महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनची निवडणूक कोणत्या तारखेला होणार आहे? तर 24 मार्च 2026 या. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर इराण-इस्रायल युद्धामुळे आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या क्षेत्राला सध्या गॅस तुटवड्याची झळ बसत आहे? तर व्यावसायिक गॅसला म्हणजेच कमर्शियल LPGला. यानंतर 10वा प्रश्न, तर महिला कर्मचाऱ्यांसाठी कोणती नवीन सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे? तर कम अर्ली गो अर्ली म्हणजेच लवकर या लवकर जाही. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण 12 आणि 13 मार्च 2026च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर पहिला प्रश्न, आपल्या महाराष्ट्रामध्ये 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर का बंदी घालण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मानसिक आरोग्य जपण्यासाठी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर राज्य सरकार अशा प्रकारच्या निर्बंधावर गंभीरपणे विचार करत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च 2026 मध्ये एका कार्यक्रमामध्ये म्हणजेच लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर यांनी स्पष्ट केले आहे. तर सोशल मीडियाच्या मुलांवर वाढत्या दुष्परिणामांमुळे सरकार काही ठोस उपाययोजना करण्याचा मोठा विचार करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या विचारामागील प्रमुख कारणे आपण पाहून घेऊयात. तर मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे खूप मोठा. तर सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये चिंता, नैराश्य आणि झोपेच्या समस्या देखील वाढत आहेत. तर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते आणि 30 सेकंदाच्या रील्स आणि शॉर्ट व्हिडिओच्या सवयींमुळे मुलांची एकाग्रता कमी होत असून त्यांच्या संयमावर परिणाम देखील होत आहे. तर व्यसनाधीश देखील झालेले आहेत. तर AI अल्गोरिदममुळे मुले तासनतास सोशल मीडियावर अडकून पडत असल्यामुळे ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासामध्ये अडथळे देखील येत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, घातक मजकूर कोणता आहे? तर सायबर बुलिंग, हिंसक किंवा अयोग्य मजकुरांच्या संपर्कामध्ये येण्याचा मोठा धोका देखील वाढला आहे. आणि इतर राज्यांची स्थिती देखील आपण पाहून घेऊयात. तर कर्नाटक सरकारने अलीकडेच 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा केली आहे. आणि आपले महाराष्ट्र सरकार सध्या अशाच प्रकारच्या जागतिक आणि राष्ट्रीय धोरणांचा अभ्यास करण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहे. यानंतर दुसरा प्रश्न पाहूयात. तर नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधानपदी नुकतीच कोणाची निवड निश्चित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, बालेंद्र शहा असं त्यांचे नाव आहे. काय? तर बालेंद्र शहा. तर विद्यार्थी मित्रांनो, नेपाळमध्ये मार्च 2026 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बालेंद्र शहा, ज्यांना बालेन या नावानेही ओळखले जाते, तर यांची नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून निवड निश्चित करण्यात आली आहे. तर या निवडीशी संबंधित आपण महत्त्वाचे तपशील देखील पाहून घेऊयात. तर ऐतिहासिक विजय, तर 35 वर्षीय बालेंद्र शहा यांच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य पक्षाने 275 सदस्यांच्या प्रतिनिधी सभेमध्ये 182 पेक्षा जास्त जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले आहे.
तर विक्रमी कामगिरी आहे ही. तर विद्यार्थी मित्रांनो, बालेंद्र शहा यांनी माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली त्यांच्याच झापा 5 या बालेकिल्ल्यामध्ये जवळपास 50,000 मतांच्या फरकाने पराभव केला आहे. यानंतर पार्श्वभूमी, तर या राजकारणामध्ये येण्यापूर्वी बालेन शाह एक प्रसिद्ध रॅपर आणि स्ट्रक्चरल इंजिनियर होते. तर त्यांनी 2022 ते 2026 या काळामध्ये काठमांडूचे 15वे महापौर म्हणून देखील काम पाहिले आहे. तर त्यांचे तरुण नेतृत्व, तर नेपाळच्या इतिहासामध्ये इतक्या कमी वयामध्ये पंतप्रधान होणारे ते पहिलेच नेते देखील ठरले आहेत. आणि 2025 मधील जैनछेड आंदोलनानंतर झालेल्या या निवडणुकीमध्ये तरुणांनी त्यांना मोठा कौल देखील दिला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न, तर मुंबईतील कशाला मार्च 2026 मध्ये बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, विधान भवन म्हणजेच विधिमंडळाला. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रातील. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026 मध्ये मुंबईतील महाराष्ट्र विधान भवन आणि इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची मोठी धमकी मिळाली आहे. तर या घटनेचे मुख्य तपशील देखील आपण पाहून घेऊयात. तर लक्ष्य केलेले ठिकाणे, तर मुख्यत्वे दक्षिण मुंबईतील विधान भवन संकुल आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे हायकोर्ट, मुंबई मेट्रो आणि काही बँकांना या ईमेलमध्ये लक्ष्य करण्यात आले होते. तर या घटनेची वेळ, तर हा धमकीचा ईमेल गुरुवारी 12 मार्च 2026 रोजी सकाळी 6:57 विधिमंडळाच्या अधिकृत ईमेल आयडी वर प्राप्त झाला. तर याची पार्श्वभूमी, तर त्यावेळी विधान भवनामध्ये राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते, ज्यामुळे मुख्यमंत्री, मंत्री व अनेक आमदार तेथे उपस्थित होते. तर सुरक्षा कारवाई, तर धमकी मिळताच पोलिसांनी आणि बॉम्ब शोधक व निकामी पथकाने संपूर्ण परिसराची कसून झडती घेतली. तर विद्यार्थी मित्रांनो, खबरदारीचा उपाय म्हणून विधान भवन रिकामे करण्यात देखील आले होते आणि याचा तपास, तर प्राथमिक तपासणीनंतर ही धमकी एक होक्स अफवा असल्याचे समोर आले आहे. तर यापूर्वी 8 मार्च 2026 रोजी मुंबईतील एका रुग्णालयालाही अशाच प्रकारच्या धमकीचा ईमेल मिळाला होता. तर सध्या पोलीस या ईमेलचा उगम आणि तो पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध देखील घेत आहेत. यानंतर चौथा प्रश्न, मार्च 2026 मध्ये कोणत्या महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, पुणे या महानगरपालिकेचा. कोणत्या? तर पुणे महानगरपालिका. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026 मध्ये पुणे महानगरपालिकेचा म्हणजेच PMCचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. तर या अर्थसंकल्पाचे मुख्य तपशील देखील पाहून घेऊयात आपण. तर सादरीकरणाची तारीख सर्वांनी लक्षात ठेवा, 9 मार्च 2026 आहे आणि एकूण तरतूद, तर सुमारे 13,995 कोटी रुपयांची आहे. आणि सादरीकरण करते, तर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांच्याकडे हा अर्थसंकल्प सादर केला आहे. यानंतर प्रमुख वैशिष्ट्य देखील आपण पाहून घेऊयात. तर पाणी पुरवठा विभागासाठी सर्वाधिक 2,077 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आणि पुणे शहरामध्ये एकूण 3 नवीन उड्डाणपूल, 3 नदीवरील पूल आणि रेल्वे पूल बांधण्याचे नियोजन देखील आहे आणि 30 मेट्रो स्थानकांजवळ पे अँड पार्क सुविधा प्रस्तावित देखील करण्यात आली आणि मागील वर्षाच्या तुलनेमध्ये अर्थसंकल्पामध्ये सुमारे 11% वाढ करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 5वा. तर रत्नागिरी जिल्ह्याला 12 मार्च 2026 रोजी भूकंपाचा किती तीव्रतेचा धक्का बसला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 2.8 रिश्टर. सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 12 मार्च 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्याला 2.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. तर या भूकंपाबाबतची अधिक माहिती आपण पाहून घेऊयात खालीलप्रमाणे. तर वेळ, हा भूकंप रात्री 8:19 नोंदवण्यात आला आहे आणि याचा केंद्रबिंदू, तर भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरी शहरापासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर, अक्षांश 16.92 उत्तर आणि रेखांश 73.44 पूर्व, जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होता.
तर विद्यार्थी मित्रांनो, याचा परिणाम तर हा धक्का सौम्य असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र रत्नागिरी शहर आणि चांदेराई सारख्या आसपासच्या परिसरातील नागरिक भीतीपोटी काही काळ घराबाहेर आले होते. तर नॅशनल सेंटर फॉर ने या भूकंपाची अधिकृत नोंद केली असून प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील केले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर लाडकी बहीण योजनेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये एकूण किती कोटींची घट झाल्याचे समोर आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, एकूण 10,000 कोटी. किती? तर 10,000 कोटी. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र सरकारच्या 2025-26 या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तरतुदीमध्ये सुमारे 10,000 कोटी रुपयांची घट करण्यात आली आहे. आणि या कपातीची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? तर तरतुदीतील बदल. तर यापूर्वी या योजनेसाठी सुमारे 46,000 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित होता. मात्र ताज्या अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद 36,000 कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. तर निधी आणखी कपात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही ताज्या अहवालानुसार जवळपास 1.05 कोटी महिला अपात्र ठरल्यामुळे ही तरतूद आणखी कमी होऊन 26,500 कोटी रुपयांवर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर या घटीचे कारण तर लाभार्थी महिलांच्या पात्रतेची कडक पडताळणी, आधार लिंकिंग आणि बँक खाते पडताळणीमुळे अपात्र लाभार्थी कमी झाल्याने हा खर्च कमी झाला आहे. तर महिन्याचा हप्ता. तर निधीमध्ये कपात झाली असली तरी पात्र महिलांना मिळणारा 1,500 रुपयांचा मासिक हप्ता कायम ठेवण्यात देखील आला आहे. यानंतर 7वा प्रश्न. आपल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा संबंधांना 2026 मध्ये एकूण किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर एकूण 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणजे योग्य उत्तर ऑप्शन डी हे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा संबंधांना 2026 मध्ये 100 वर्ष म्हणजेच एक शतक पूर्ण होत आहे. आणि ऐतिहासिक सुरुवात. तर या संबंधांची सुरुवात 1926 मध्ये भारतीय लष्कराच्या हॉकी संघाने न्यूझीलंडचा दौरा केला तेव्हा झाली होती. तर शताब्दी वर्ष म्हणजे सेंचुरियर. तर 2026 हे वर्ष या दोन्ही देशांमधील क्रीडा सहकार्याचे 100वे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या अंतर्गत भारत न्यूझीलंड शताब्दी क्रीडा सहकार्य कार्यक्रम राबवण्याची मोठी योजना आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 2026 हे वर्ष. कोणते? तर 2026. तर संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणजे इंटरनॅशनल इयर ऑफ दी वुमन्स फार्मर 2026 म्हणून घोषित केले आहे. तर हा निर्णय जागतिक कृषी, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये महिलांच्या महत्त्वपूर्ण परंतु अनेकदा दुर्लक्षित योगदानाची दखल घेण्यासाठी घेण्यात आला आहे. तर महत्त्वाचे मुद्दे काय आहे? तर याचा उद्देश तर महिला शेतकऱ्यांच्या समस्या, जमिनीचे हक्क, बाजारपेठेमध्ये प्रवेश, तंत्रज्ञान दूर करणे आणि त्यांना सक्षम करणे. आणि याची पार्श्वभूमी तर विकसनशील देशांमध्ये अन्न उत्पादनामध्ये महिलांचा 60 ते 80% वाटा आहे. आणि याची घोषणा तर हा ठराव संयुक्त राष्ट्र महासभेने देखील स्वीकारला आहे. यानंतर 9वा प्रश्न. केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूतील कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मोठा दर्जा देण्यास मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मदुराई विमानतळ. काय? तर मदुराई विमानतळ. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूतील मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यास मंजुरी दिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 10 मार्च 2026 रोजी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला असून या निर्णयाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आपण खालीलप्रमाणे पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, याचा उद्देश काय आहे? तर दक्षिण तामिळनाडूमध्ये पर्यटन, तीर्थयात्रा, विशेषतः प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर आणि व्यापाराला चालना देणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. आणि याची कनेक्टिव्हिटी तर या दर्जामुळे मदुराई आता थेट
जागतिक हवाई नेटवर्कशी जोडले जाईल, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आणि परदेशी विमान कंपन्यांना येथे सेवा देणे सोपे होणार आहे. आणि आर्थिक विकास, तर या निर्णयामुळे दक्षिण तामिळनाडूच्या एकूण आर्थिक विकासाला आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला गती मिळण्याची मोठी अपेक्षा आहे. तर राज्यातील स्थान, तर चेन्नई आणि कोइंबतूर नंतर मदुराई हे तामिळनाडूतील तिसरे मोठे आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार देखील ठरणार आहे. यानंतर 10वा प्रश्न, जल महोत्सव 2026 चे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या तारखेला केले? तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए 11 मार्च 2026 या तारखेला केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 11 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे जल महोत्सव 2026 या कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच केले आहे. आणि या कार्यक्रमाचे काही महत्त्वाचे तपशील देखील आपण पाहून घेऊयात. तर उद्घाटन तारीख, तर 11 मार्च 2026 सर्वांनी लक्षात ठेवा. ठिकाण विज्ञान भवन नवी दिल्ली. आणि या मोहिमेचा कालावधी, तर हा महोत्सव 8 मार्च ते 22 मार्च 2026 या कालावधीमध्ये देशभर साजरा करण्यात येत आहे. आणि याचा उद्देश काय आहे, तर जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागामध्ये जल व्यवस्थापन समुदायाचा सहभाग वाढवणे व जलसंधारणाबद्दल जागरूकता निर्माण करणे. यानंतर 11वा प्रश्न, तर भारत सरकारने जन औषधी केंद्र याची संख्या मार्च 2027 पर्यंत एकूण किती करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे? तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 25,000. किती? तर 25,000. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारने मार्च 2027 पर्यंत देशभरातील प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांची संख्या 25,000 पर्यंत वाढवण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. तर या योजनेचा उद्देश सामान्यांना स्वस्त दरामध्ये दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे असा आहे. तर सर्वांनी लक्षात ठेवा, लक्ष्य वर्ष कोणता आहे? तर मार्च 2027 आणि एकूण केंद्रे 25,000 आहेत. आणि याचे उद्दिष्ट, तर परवडणाऱ्या आरोग्य सेवा आणि स्वस्त औषधे उपलब्ध करून देणे असे आहे. यानंतर 12वा प्रश्न, तर सिप्रीच्या ताज्या अहवालानुसार शस्त्रास्त्राच्या आयातीमध्ये आपल्या भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर आपल्या भारताचा दुसरा क्रमांक लागतो. कितवा क्रमांक? तर दुसरा क्रमांक. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन ए हे योग्य उत्तर असणार आहे. तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सिप्रीच्या 2026च्या अहवालानुसार 2021 ते 2025 कालावधीसाठी भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे. आणि जागतिक शस्त्रास्त्र आयातीमध्ये आपल्या भारताचा हिस्सा 8.2% ते 8.3% इतका आहे. तर युक्रेन या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर 2016 ते 2020 आणि 2021 ते 2025च्या तुलनेमध्ये आपल्या भारताच्या शस्त्रास्त्र आयातीमध्ये किरकोळ घट झालेली आहे. तर रशिया हा भारताचा प्रमुख शस्त्र पुरवठादार असला तरी भारत आता पुरवठादारामध्ये विविधता आणत आहे. आणि मेक इन इंडिया या उपक्रमावर भर देऊनही भारत दुसऱ्या क्रमांकाचा खरेदीदार राहिला आहे. त्यानंतर 13वा प्रश्न, 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे नवीन व्हाईस चीफ कोण बनणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ असे त्यांचे नाव आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे म्हणजे इंडियन आर्मीचे नवीन व्हाईस चीफ म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ पदभार स्वीकारणार आहेत. सध्या ते सदर्न कमांडचे कमांडर म्हणून कार्यरत आहेत आणि ते लेफ्टनंट जनरल पी सिंग यांची जागा घेणार आहेत. यानंतर मुख्य तपशील, तर नियुक्ती लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची आहे. पदभार तारीख 1 एप्रिल 2026. तर कोणाकडून ते पदभार घेणार आहे? तर लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र पाल सिंग यांच्याकडून. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे नवीन बदल भारतीय लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये विशेषत सीमा सुरक्षा आणि ऑपरेशनल समन्वयासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. यानंतर आपण 14वा प्रश्न पाहून घेऊयात. तर दिव्यांग सहारा योजना कोणत्या मंत्रालयामार्फत राबवली जात आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून राबवली जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो,
याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर ऑप्शन सी हे योग्य उत्तर होते। तर दिव्यांग सहारा योजना ही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयामार्फत राबवली जात आहे आणि या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये देखील आपण पाहूयात। तर याचा उद्देश काय आहे, तर दिव्यांग व्यक्तींना आधुनिक आणि परवडणारी सहाय्यक साधने उपलब्ध करून देणे व आपल्या भारताला सहाय्यक तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनवणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याची अंमलबजावणी, तर या योजनेची अंमलबजावणी मंत्रालयाअंतर्गत असलेल्या दिव्यांगजनक सशक्तीकरण विभागाद्वारे केली जाते। तर याचे नवे उपक्रम काय आहेत, तर या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री दिव्याशा वयोश्री केंद्रांचे विस्तार करून तिथे साधने पाहण्यासाठी व निवडण्यासाठी असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी मार्ट्स उभारले जाणार आहे। तर याची घोषणा तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये या योजनेची घोषणा केली आहे। यानंतर 15वा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपण, महत्त्वाचा आहे। तर विदर्भातील कोणत्या शहरामध्ये मार्च 2026 मध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे, तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए अमरावती या कोणत्या, तर अमरावती। तर विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026 मध्ये विदर्भातील अमरावती या शहरामध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे आणि या काळातील तापमानाचे महत्त्वाचे तपशील देखील आपण पाहून घेऊयात। तर अमरावती 13 मार्च 2026 रोजी अमरावतीमध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे त्या दिवशी देशातील सर्वाधिक तापमान ठरले आहे। तर हे तापमान सरासरीपेक्षा 6.8 अंशांनी जास्त होते। तर अकोला, तर मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये अकोला शहर सर्वाधिक उष्ण होते आणि 8 मार्च रोजी येथे 40.9 अंश सेल्सिअस, तर 12 मार्च रोजी 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। तर इतर शहरे, तर विद्यार्थी मित्रांनो, विदर्भातील इतर शहरांमध्ये उष्णतेची लाट दिसून आली। तर ब्रह्मपुरी 40.8 सेल्सिअस, चंद्रपूर 40.2 सेल्सिअस, वर्धा 40.2 सेल्सिअस आणि यवतमाळ 40 सेल्सिअस आणि या शहरांनीही 40 ओलांडली होती। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न आपण मागील चालू घडामोडीमध्ये पाहिला होता। सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे। सोपा प्रश्न आहे। तर लोकसभेमध्ये कोणावर अविश्वास ठराव मांडला आहे, तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।